आज नाश्त्याला काय करावं? फोडणीचा भात तर पहिल्यांदाच केला होता, त्यामुळं ठरवलं की आज लेमन राईस करूया. लेमन राईस करण्यासाठी भात शिजवला. त्याच्यानंतर मिरच्या घेतल्या, लिंबू घेतलं, लसूण घेतला, कढीपत्ता, दाणे, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ थोडी घेतली, कोथिंबीर थोडी घेतली. आता कढई तापवून ठेवली आणि त्याच्यावरती तेल होतं, त्याच्यावरती तेल घातलं, मग जिरं घातलं. त्याच्यामध्ये नंतर ही सगळी डाळी होती थोडी थोडी घेतलेली, अर्धा चमचाच घेतलेली, जास्त नाही. ती सगळी परतली. मग त्याच्यात दाणे घातले, दाणे पण तळून घेतले छानपैकी. मग त्यात मिरच्या घातल्या, लसूण घातला. आता तो परतल्यानंतर त्यात कढीपत्ता, परवा जो कढीपत्त्याची चटणी केली होती तो हा आणलेला कढीपत्ता होता, तोच वापरते मी अजून. कढीपत्ता केवढा आणला होता. मग मीठ घातलं, मग हळद, मग आता लिंबाचा रस घातला, एक लिंबाचा रस घातला. त्याच्यानंतर आता हा भात घालायचा. बिर्याणी करतात तेच तांदूळ वापरलेत मी आता इथे. आणि मग आता त्याच्यावरती हिंग घातला, हिंगाची पावडर. आता तो असा परतून घेऊया आपण. तसा मी परतून घेतला. वा, लिंबाचा वास सुद्धा छान पसरलाय, समजतोय की हा लेमन राईसच आहे. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया हळूहळू. याला म्हणतात, नाव आपण काय देऊया, याला नाव देऊया येल्लो लेमन राईस. बघा, दिसतोय ना येल्लो कलरचा लेमन राईस. दाणे पण छान तळले गेलेत, त्या डाळी पण छान तळल्या गेल्या. आता फक्त खाऊन कसा झालाय ते बघायचं राहिले. काल मला गिफ्ट मिळालं, काय माहितीये, सोनपापडी. त्यामुळं आज ठरवलं सकाळी नाश्त्याला येलो लेमन राईस और सोनपापडी खायची.